नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी स्वप्नील हिवराडे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, आगामी टीपीए एक्झाम साठी आपण जी टॉपिक वाईज प्रिडिक्शन सिरीज बघत आहोत, यामध्ये पार्ट 2 मध्ये सेकंड व्हिडिओ मध्ये अतिशय महत्त्वाचा टॉपिक डायरेक्शन यावरती आपण डिस्कशन करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, कारण की या टॉपिक वरती मागच्या प्रत्येक पेपर मध्ये प्रश्न विचारला गेला होता आणि ह्या वेळेस देखील यावरती प्रश्न येणार आहे म्हणजे येणार आहे. तर हा व्हिडिओ बघितला तर नक्कीच तुमचा 1 मार्क या ठिकाणी कन्फर्म होऊ शकतो. तर जाऊया आपण पुढे. आधी पीवायक्यू डिस्कस करूया जे प्रीवियस पेपर्स मध्ये विचारलेत, देन आपण प्रिडिक्टेड पॅटर्न्स कडे जाऊया. तर पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, राधा अँड मीता स्टेप्ड आउट ऑफ ए मॉल. तर एका मॉल मधून ते स्टेप्ड आउट होत आहेत. तर त्यांनी पुढे म्हटलेलं आहे राधा वॉक्ड 120 मीटर टुवर्ड्स वेस्ट. तर राधा वेस्ट कडे जात आहे आणि ती 120 मीटर या ठिकाणी वेस्ट कडे गेलेली आहे. शी टूक अ लेफ्ट टर्न अँड वॉक 230 मीटर टू रीच हर हाऊस. त्यानंतर तिने लेफ्ट टर्न घेतला. तर इकडे फेसिंग असताना लेफ्ट खाली जाणार आहे. ओके, 230 मीटर आणि देन शी रीच हर हाऊस. तर या ठिकाणी राधास हाऊस आहे. राईट. पुढे म्हटलेलं आहे मीता वॉक्ड 150 मीटर टुवर्ड्स ईस्ट. तर मीताला आता 150 मीटर इकडे जायचं आहे ईस्ट कडे. देन शी टूक अ राईट टर्न अँड वॉक 230 मीटर टू रीच हर हाऊस. तिच्या हाऊस कडे पोहोचण्यासाठी तिने राईट टर्न घेतला. आता ईस्ट कडे फेसिंग असताना राईट म्हणजे ती खाली जाणार आहे आणि सेम डिस्टन्स तिने कव्हर केले 230 मीटर टू रीच हर हाऊस. तर आता या ठिकाणी मीताज हाऊस आहे. या ठिकाणी मीताज हाऊस आहे. इन विच डायरेक्शन राधाज हाऊस फ्रॉम मीताज हाऊस. तर कुठल्या पॉइंटच्या रिस्पेक्टने बघायचंय ना, हे फार महत्वाचं असतं या प्रकारच्या प्रश्नांमध्ये. तर लक्षात घ्या मित्र, इन विच डायरेक्शन राधाज हाऊस. तर राधाचं हाऊस मीताच्या हाऊस पासून बघायचंय. तर हा ऍरो कुठल्या डायरेक्शनला जातोय, तर हा ऍरो वेस्ट कडे इंडिकेट करतोय. सो राधाज हाऊस हे वेस्ट कडे आहे. ऑप्शन नंबर 2 इज अ राईट आन्सर हिअर. तर अशा प्रकारे या पॅटर्न मध्ये पॉइंट कुठल्या पॉइंटच्या रिस्पेक्टिव्हने बघायचंय, हा फार महत्वाचा कन्सेप्ट आहे. डायग्राम प्रॉपरली काढा, त्यानंतर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर कन्फर्म सांगता येणार आहे. तर पुन्हा आपण नेक्स्ट शिफ्ट 2 ला विचारला गेलेला पीवायक्यू या ठिकाणी समजून घेऊया. कार वाय स्टार्टेड मुव्हिंग टुवर्ड्स द नॉर्थ डायरेक्शन. कार वाय आहे ती समजा नॉर्थ डायरेक्शनला जात आहे. ओके, ट्रॅव्हल्ड 100 किलोमीटर टू रीच अ पॉइंट ए. त्यानंतर ती 100 किलोमीटर नॉर्थला गेली आहे टू रीच अ पॉइंट ए. तर आता ती या ठिकाणी ए ला पोहोचली आहे. 100 किलोमीटर जाऊ. देन कार एक्स स्टार्टेड मुव्हिंग टुवर्ड्स द नॉर्थ. अगेन कार एक्स देखील नॉर्थला जाते, पण कुठून स्टार्ट करत आहे ना ते गिव्हन नाहीये. पुढे वाचूया आपण माहिती. कार एक्स स्टार्टेड मुव्हिंग टुवर्ड्स द नॉर्थ डायरेक्शन अँड ट्रॅव्हल्ड 50 किलोमीटर. ती नॉर्थ कडे 50 गेली अँड देन टूक अ लेफ्ट टर्न. तिने लेफ्ट टर्न घेतला. He traveled further 70 किलोमीटर टू रीच द सेम पॉइंट ए. ओके, म्हणजे ती डावीकडून त्या पॉइंट ए कडे आलेली आहे आणि 70 किलोमीटर गेल्यानंतर त्या ए कडे रीच झाली. जर आपण इकडनं ए कडे आलो तर राईट टर्न असेल, मात्र जर आपण अशा प्रकारे गेलो तर ऑफकोर्स हा लेफ्ट टर्न आहे. तर हे 70 आहे आणि आधी तिने नॉर्थ कडे जाण्यासाठी 50 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेलं होतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे ह्या इन्फॉर्मेशनला आपण या ठिकाणी कनेक्ट केलं. सो आता नेक्स्ट कडे जाऊया. इन विच डायरेक्शन वॉज द इनिशियल प्लेस ऑफ कार वाय फ्रॉम द इनिशियल प्लेस ऑफ कार एक्स. तर इथून एक्स गेली होती, इनिशियल प्लेस वाय ची ही होती. तर आपल्याला विचारलेलं आहे इन विच डायरेक्शन वॉज द इनिशियल प्लेस ऑफ कार वाय. या कार वाय ला बघायचंय फ्रॉम द इनिशियल प्लेस ऑफ कार एक्स. तर ह्या पॉइंटच्या रिस्पेक्टिव्हने बघायचंय, ह्या पॉइंटच्या रिस्पेक्टिव्हने बघायचंय. सो मार्क हिअर अ स्मॉल डायग्राम अँड डायरेक्शन ऑब्झर्व करायची. तर बघा या ठिकाणी काय होणार आहे, आपल्याला साऊथ वेस्ट कडे तो पॉइंट आहे वाय. सो आन्सर विल बी साऊथ वेस्ट डायरेक्शन. आय होप तुम्हाला या ठिकाणी कुठल्या पॉइंटच्या रिस्पेक्टिव्हने डायरेक्शन ठरवायची असते हे समजलं असेल. असा प्रश्न आला तर फक्त ज्या पॉइंटच्या रिस्पेक्टिव्हने बघायचंय ना, जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल त्या ठिकाणी एक स्मॉल डायग्राम अप्लाय करा आणि तो ऍरो कुठल्या डायरेक्शनला जातोय हे ऑब्झर्व करायचं आहे. ओके, समजलं आहे, सिंपल आहे. जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. बघा मित्र, अ मॅन इज गोइंग टुवर्ड्स ईस्ट. राईट, अ मॅन इज गोइंग टुवर्ड्स ईस्ट. आता बघा लक्षात घ्या, ईस्ट कडे जातोय. आफ्टर वॉकिंग 100 मीटर, आफ्टर वॉकिंग 100 मीटर डिस्टन्स गेल्यानंतर ही टर्न्स टू हिज लेफ्ट. लक्षात घ्या मित्र, आता तो ईस्ट कडे बघत असताना तो लेफ्ट कडे टर्न घेतोय. सो लेफ्ट म्हणजे तो वरती जाणार आहे. अँड वॉक 25 मीटर. देन
तो 25 मीटर डिस्टन्स त्याने कव्हर केलं. अगेन ही टर्न्स टू हिज लेफ्ट. आता वरती बघितल्यानंतर त्याचा लेफ्ट इकडे येणार आहे. देन वॉक्स 45 मीटर. आता तो पुन्हा या ठिकाणी 45 मीटर गेलेला आहे. 45 मीटर याला आपण रिप्रेझेंट केलेला आहे. अँड फायनली ही टर्न्स टू हिज लेफ्ट अँड वॉक्स अगेन 25 मीटर. तर पुन्हा लेफ्टला 25 मीटर. आता वेस्ट कडे फेसिंग असताना लेफ्ट हँड खाली जाईल. सो 25 बरोबर याला पॅरलल आणि तो आता इथं रीच झालेला आहे. राईट. नाउ हाऊ फार and in which direction is he from the starting point? Now how far and in which direction is he from the starting point? तर स्टार्टिंग पॉइंट पासून त्याला बघायचं आहे. स्मॉल स्केल डायग्राम इथे अप्लाय करा. हा एरो ईस्ट कडे जातोय. सो ईस्ट डायरेक्शन कन्फर्म आहे. डिस्टन्स किती आहे आता? हे जर 45 आहे आणि हे टोटल 100 आहे. 100 मायनस 45 केले तर 55 इज द डिस्टन्स यार. 55 ईस्ट कुठल्या ऑप्शन मध्ये आहे? 55 ईस्ट हे ऑप्शन नंबर डी मध्ये आहे. तर अशा प्रकारे या क्वेश्चन्सला आपण या ठिकाणी सिंपली सॉल्व्ह करू शकतो. जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. ए इज अ 6 किलोमीटर ईस्ट ऑफ बी. या प्रकारच्या क्वेश्चन मध्ये जो हा पॉइंट आहे ना बी, याला आधी फिक्स करायचा. ओके, त्याला आधी फिक्स करूया. हा सपोज बी पॉइंट आहे. आता या बी पॉइंट पासून ए ला बघूया. ए इज अ 6 किलोमीटर ईस्ट ऑफ बी. या बी च्या ईस्टला तो 6 किलोमीटर आहे. ओके, बी च्या ईस्टला तो 6 किलोमीटर आहे. कुठला पॉइंट? ए पॉइंट. राईट. पुढे जाऊया. सी इज अ 4 किलोमीटर नॉर्थ ऑफ बी. सी इज अ 4 किलोमीटर नॉर्थ ऑफ बी. तर बी पासून सी जो आहे हा 4 किलोमीटर आहे. हा पॉइंट सी आहे या ठिकाणी. राईट. डी इज अ 12 किलोमीटर साऊथ ऑफ सी. तर आपल्याला पुन्हा सी पासून 12 जायचंय. ऑलरेडी हे 4 आहे, तर आपल्याला खाली फक्त 8 किलोमीटर जायचं आहे आणि इथं आपला हा डी पॉइंट आहे. ओके, हे 8 टोटल आपलं हे दिलेल्या प्रमाणे 12 असणार आहे. नाऊ हाऊ फार अँड इन विच डायरेक्शन इज डी फ्रॉम ए. कुठून बघायचं आहे? फ्रॉम ए ऑब्झर्व करायचं आहे. सो स्मॉल स्केल डायग्राम या ठिकाणी अप्लाय करा आणि हा एरो कुठे निघत आहे याचं ऑब्झर्वेशन करा. तर तो साऊथ वेस्ट कडे जात आहे. ओके, साऊथ वेस्ट कडे जाते. डायरेक्शन साऊथ वेस्ट कन्फर्म आहे. साऊथ वेस्ट दोन ऑप्शन मध्ये हे दोघी इलिमिनेट. आता फक्त आपल्याला डिस्टन्स ठरवायचा आहे. आता फक्त आपल्याला डिस्टन्स त्या ठिकाणी ठरवायचा आहे. लक्षात घ्या, पायथागोरसचा थिअरम इथे अप्लाय करू शकतात. ओके, 6 चा स्क्वेअर 36 आणि याचा स्क्वेअर 64. सम केली 100. 100 इज अ स्क्वेअर ऑफ 10. सो आन्सर विल बी 10 हियर. आय होप तुम्हाला पायथागोरसचा थिअरम माहिती असेल कशा प्रकारे अप्लाय करायचा. ट्रिपलेट्स वरती तुमची कमांड असेल तर डायरेक्टली तुम्ही याला सिम्प्लिफाय करू शकता. 2 3 जा अँड 2 4 जा. ओके, सो 3 4 5 इज अ स्टँडर्ड ट्रिपलेट. तर 3 2 जा आहे, तर या ठिकाणी 5 2 जा. आपला आन्सर 10 पुन्हा एकदा होऊन जाईल. सो 10 किलोमीटर साऊथ वेस्ट हे ऑप्शन नंबर बी आपलं या ठिकाणी राईट आन्सर असायला पाहिजे. आय होप सर्वांना या ठिकाणी हे क्लिअर झालेलं असेल. जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे आणि सिंपली त्याला देखील आपण समजून घेऊया. अ पर्सन वॉक्स 5 किलोमीटर टुवर्ड्स ईस्ट. तर आपण सुरुवातीला पर्सनला दाखवूया, डायग्राम काढूया. 5 किलोमीटर गेला तो ईस्ट कडे. राईट. देन ही टर्न्स टू साऊथ अँड वॉक्स द सेम डिस्टन्स. ओके, आता तो साऊथ कडे जातोय. सेम डिस्टन्स किती? 5च गेला. ओके, आपण याला थोडं स्मॉल दाखवूया. तर हे 5 आणि हे पण किती आहे? 5 किलोमीटर आहे. ओके, देन ही टर्न्स टू साऊथ अँड वॉक्स द सेम डिस्टन्स अँड फायनली ही टर्न्स टू हिज लेफ्ट. आता खाली बघत असताना त्याचा लेफ्ट हँड तिकडे असणार आहे. ओके, टर्न्स टू हिज लेफ्ट अँड वॉक्स 7 किलोमीटर. सो तो 7 किलोमीटर आता या ठिकाणी गेलेला आहे. ओके, देन हाऊ फार अँड इन विच डायरेक्शन इज ही फ्रॉम द स्टार्टिंग पॉइंट. तर स्टार्टिंग पॉइंट त्याचा इथं होता. आता आपल्याला याच्यामधील हे डिस्टन्स काढायचंय दोघांमधील. ठीक आहे, हाऊ फार अँड इन विच डायरेक्शन फ्रॉम द स्टार्टिंग पॉइंट. तर या पॉइंट पासून त्याला बघायचंय त्या पॉइंटला. तर इथून आपण स्मॉल स्केल डायग्रामने विचार करू शकतो. ही ईस्ट आणि ही साऊथ. सो साऊथ ईस्टला आहे. साऊथ ईस्टला आहे. डायरेक्शन कन्फर्म आहे, परंतु डिस्टन्स काढायचं आहे. बघा, आता हे 5 होतं, तर याला पॅरलल हे 5 किलोमीटर आपण घेणार. हे पण 5 होतं, तर हे देखील 5 होऊन जाईल. 5 5 प्लस 7 टुगेदर इट विल बी 12. ओके, तर 5 5 12 अँड 13 पायथागोरसचा अनादर ट्रिपलेट आहे. ट्रिपलेट माहिती पाहिजे. ओके, तर लक्षात घ्या 5 12 अँड 13. सो डिस्टन्स विल बी 13 किलोमीटर. साऊथ ईस्ट आणि 13 बघायचं. साऊथ ईस्ट आणि 13 ऑप्शन सी मध्ये याचं आन्सर आहे. जर तुम्हाला हे समजलं नसेल तर पायथागोरसचा थिअरम अप्लाय करा. हा हायपोटेनियस
एक्स स्क्वेअर काढायचा असेल तर 5 चा स्क्वेअर प्लस तुम्हाला 12 चा स्क्वेअर करावा लागेल, तेव्हा तुम्हाला बरोबर 13 चा स्क्वेअर 169 मिळणार आहे. ओके, सो एक्स विल बी 13 हियर. तर अशा प्रकारे पायथागोरसच्या थेरमने तुम्ही ह्या क्वेश्चनला या ठिकाणी इझिली सॉल्व्ह करू शकतात. आय होप सर्वांना हे अंडरस्टँड झालं असेल. जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट पॅटर्न फार महत्वाचा आहे. यामध्ये आपल्याला एखाद्या डायरेक्शनला दुसऱ्या डायरेक्शनने नेम असाइन केलेलं असतं, तर त्याला आपण समजून घेऊया. नॉर्थ ईस्ट बिकम्स वेस्ट. नॉर्थ ईस्ट ही डायरेक्शनला नेम असाइन केलेला आहे वेस्ट. ओके, देन साऊथ ईस्ट बिकम्स नॉर्थ. साऊथ ईस्ट बिकम्स नॉर्थ. Okay, then north becomes southwest. North will be become southwest, right? And so on. Then what will be west become? The west ह्या डायरेक्शनला याच लॉजिकने कुठला याच पॅटर्नने काय नेम आपण असाइन करणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर या एक्झाम्पल्स मध्ये अशा प्रकारच्या एक्झाम्पल्सला सॉल्व्ह करताना नेहमी एक स्मॉल डायग्राम साईडला काढून घ्यायची, कुठलीही रिस्क न घेता, आणि अँगल्स मध्ये ऑब्झर्व करायचंय कशा प्रकारे मुवमेंट होत आहे ते. तर नॉर्थ असेल, देन या ठिकाणी साऊथ, या ठिकाणी वेस्ट, या ठिकाणी ईस्ट. तुम्हाला माहिती पाहिजे दिस विल बी नॉर्थ वेस्ट, नॉर्थ ईस्ट, राईट, देन साऊथ ईस्ट अँड साऊथ वेस्ट. ओके, देन आता आपल्याला समजून घ्यायचंय की काय अँगल मध्ये मुवमेंट आहे. नॉर्थ ईस्ट वेस्ट होत आहे. नॉर्थ ईस्ट ही डायरेक्शन वेस्ट होत आहे. तर आपण कशा प्रकारे गेलो, आपण लेफ्टला गेलो, अँटी क्लॉकवाईज गेलो, किती डिग्री अँगल मध्ये गेलो, तर लक्षात घ्या 135 डिग्री लागत आहे मला वेस्ट कडे येण्यासाठी. ओके, नॉर्थ ईस्ट पासून वेस्ट कडे जाण्यासाठी. तर आपण इथे लिहायचं अँटी क्लॉकवाईज 135 डिग्रीचा त्यामध्ये गॅप आहे. साऊथ ईस्ट पासून नॉर्थ कडे जायचंय. साऊथ ईस्ट पासून नॉर्थ कडे जायचं आहे पुन्हा एकदा अँटी क्लॉकवाईज 135 डिग्री. अँटी क्लॉकवाईज 135 डिग्री. तर हा पॅटर्न आधी गेस करायचा, कुठला पॅटर्न फॉलो करतोय, आणि त्याच पॅटर्न नुसार फायनल आन्सर देखील आपल्याला या ठिकाणी काढायचं असतं. सो लक्षात घ्या, नॉर्थ पुन्हा साऊथ वेस्ट. नॉर्थ पुन्हा आपल्याला साऊथ वेस्ट कडे जायचंय, अँटी क्लॉकवाईज त्या ठिकाणी होत आहे 135 डिग्री मध्ये. ओके, मग आता वेस्टला पण तशाच पद्धतीने त्याच मॅनर मध्ये तुम्हाला अँटी क्लॉकवाईज 135 त्याचा आन्सर ठरवायचा आहे. सो वेस्ट पासून स्टार्ट करा, 135 म्हणजे साऊथ ईस्ट त्याचं आन्सर होऊन जाईल. सो साऊथ ईस्ट इज द राईट आन्सर, जे की तुम्हाला ऑप्शन बी मध्ये या ठिकाणी अवेलेबल आहे. ओके, आय होप तुम्हाला हा पॅटर्न समजला असेल. अशा प्रकारचा प्रश्न आला तर आधी तुम्हाला पॅटर्न अँगल्स मध्ये कितीचा गॅप आहे, कशा प्रकारे तो वर्क करतोय हे ऑब्झर्व करा, आणि सेम विचारलेल्या प्रश्नाला त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. ओके, चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चनला, नेक्स्ट पॅटर्नला या ठिकाणी समजून घेऊया. अ पर्सन इज अ फेसिंग नॉर्थ वेस्ट. ओके, तो सुरुवातीला नॉर्थ वेस्ट कडे फेस करतोय. आपण या क्वेश्चनला डायरेक्टली आपल्या लॉजिकने सॉल्व्ह करू शकतो, कॅन्सलेशन आपण करू शकतो. ते डायरेक्टली बघूया. फर्स्ट ही टर्न्स 135 डिग्री इन क्लॉकवाईज. 135 डिग्री त्याने क्लॉकवाईज टर्न घेतलेला आहे. ओके, then he again turns 135 degree in clockwise. Again 135 degree clockwise गेलेला आहे. Then he turns 45 degree in anti clockwise. 45 degree नंतर टर्न, परंतु तो anti clockwise आहे. बरोबर. Then finally he again turns 45 degree in anti clockwise. Again 45 degree हे अँटी क्लॉकवाईज आहे. ओके, अँटी क्लॉकवाईज आहे. नाउ विच डायरेक्शन इज ही फेसिंग. तर लास्टला तो आता कुठे फेसिंग करत आहे असा प्रश्न आहे. तुम्ही डायग्रामने जाऊ शकतात, तुम्ही डायरेक्टली कॅन्सल करू शकतात. काय करायचंय, क्लॉकवाईज व्हॅल्यू ही इक्वल अँटी क्लॉकवाईज व्हॅल्यूला कॅन्सल करू शकते. सो 45 अँटी क्लॉकवाईज, 45 अँटी क्लॉकवाईज हे 90 डिग्री अँटी क्लॉकवाईज होतील, आणि मग इथून देखील आपण 90 डिग्री क्लॉकवाईज कॅन्सल करणार. 90 डिग्री इथून कॅन्सल झाले तर आपल्याला रिमेनिंग इथले 45 डिग्री क्लॉकवाईज सेम ऍड होतील. सो इट विल बी 180 डिग्री. 180 डिग्री म्हणजे नॉर्थ वेस्टच्या तुम्हाला ऑपोजिटला घ्यायचंय 180 मध्ये. लक्षात घ्या, तर नॉर्थ वेस्ट कशा प्रकारे असते, नॉर्थ वेस्ट आपल्याला अशी असते आणि तिच्या ऑपोजिटला ही साऊथ ईस्ट असणार आहे. सो आन्सर विल बी ऑप्शन डी हियर, साऊथ ईस्ट. आय होप तुम्हाला याचा लॉजिक देखील समजलं असेल. सिंपल आपण विदाउट डायग्राम या लॉजिकने अशा काइंड ऑफ क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकतो. जाऊया नेक्स्ट क्वेश्चनला देखील या ठिकाणी समजून घेऊया. अ पर्सन इज गोइंग टुवर्ड्स नॉर्थ ईस्ट. ओके, नॉर्थ ईस्ट कडे त्याने टर्न घेतला. आफ्टर वॉकिंग 80 मीटर ही टर्न्स टू हिज राईट अँड वॉक्स 50 मीटर. आफ्टर 8 ही टर्न्स टू हिज लेफ्ट and walks 70 meter. Then he turns to his right and walks 40 meter. Again he turns to his left. Okay, walks 20 meter. Finally he turns to his left and walks 20 meter. Now in which direction is he moving?
मी बॅच मध्ये कन्सेप्ट तुम्हाला सांगितलेला आहे की एका राईट टर्नला एका लेफ्ट टर्नने आपण कॅन्सल करतो. सो लेफ्ट राईट कॅन्सल, राईट लेफ्ट कॅन्सल, रिमेनिंग इज व्हॉट लेफ्ट. जे रिमेनिंग आहे त्याच डायरेक्शनच्या रिस्पेक्टने लेफ्टला आपण विचार करायचा आणि आपला आन्सर डायरेक्टली या ठिकाणी काढू शकतो कमीत कमी सेकंदामध्ये. सो नॉर्थ ईस्टच्या लेफ्टला, नॉर्थ ईस्टच्या लेफ्टला आपल्याला विचार करायचा आहे. सो नॉर्थ ईस्टच्या लेफ्टला, नॉर्थ ईस्ट अशा प्रकारे आहे. याच्या लेफ्टला जर आपण गेलो तर ही नॉर्थ वेस्ट आहे. सो आन्सर विल बी नॉर्थ वेस्ट हियर. तर अशा प्रकारे सिम्पली विदाउट डायग्राम तुम्ही या क्वेश्चनला सॉल्व्ह केलं पाहिजे राईट लेफ्टच्या कन्सेप्टने. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो त्या सेम पॅटर्न वरती आहे. मी आशा करतो की तुम्ही सर्वजण या प्रश्नाला सॉल्व्ह कराल आणि याचं उत्तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच तुम्हाला सांगायचं आहे. तर पुन्हा मित्र अशाच महत्त्वाच्या टॉपिक्सचं आपण भेटूया आपल्या चॅनलवरती. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना रिव्हिजन करायची, फायनल रिव्हिजन करायची महत्त्वाच्या टॉपिक्सची, त्यांनी नक्कीच आपली ही जी बॅच आहे ही शेअर करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच जॉईन करा. आपल्या बॅच थ्रू अनेक विद्यार्थ्यांचा स्कोर नक्कीच बूस्ट होणार आहे. तुम्हाला नक्कीच 13+ मार्क्स या बॅचच्या सहाय्याने मिळू शकतात जर तुम्ही प्रॉपरली या व्हिडिओना बघून घेतलं तर. 5 ते 7 दिवसांमध्ये देखील तुम्ही बॅच फिनिश करू शकतात कमी कालावधीमध्ये. तर नक्कीच या बॅचचा फायदा घ्या. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रिडिक्शन क्वेश्चन्स मित्र. धन्यवाद. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू.